नमस्कार, सूर्य.com च्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। आज सगळीकडे उत्साहात मतदान सुरू आहे आणि मी आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये मातोरी या गावात। मनोज जरांगे यांचं हे गाव आहे। या गावात मतदान सुरू आहे। आतापर्यंत जवळपास 800-850 मतदान झालंय। गावातला ट्रेंड कसा आहे, मतदान कसं उत्साहात सुरू आहे, लोकांचं मत काय आहे मतदान केल्यानंतर, मतदानाच्या आधी मी काही गावकऱ्यांशी बोलणार आहे। हे इथे आताच बसलेत तर नाही आहेत ना, काय मतदान झालं का नाही? तुम्ही केलं का? नाही केला कस काय? पुढे पुढे या जरा। गर्दी आटल्यामुळं आणि म्हणलं पाहू नंतर करू। गर्दी आहे चांगली मतदान? हो, भरपूर गर्दी आहे। किती आहे मतदान गावात सगळं? 2100 काहीतरी, म्हणजे 2200 मतदान आहे सगळं टोटल। हा 1700-1800 मतदान व्हायलाच पाहिजे। मग आता म्हणजे 80% होत आहे? हो, व्हायलाच पाहिजे। म्हणजे सगळ्या गावात बाहेरचे लोक आले मतदानाला? हो, आलेत काही, येतात काही। हा काय वार गावात आज काय, आता उद्याच्याला वार सांग तुम्हाला इलेक्शनला। आज काय काही दबामध्ये तर काही बोलू शकत नाही तर। हा कसं काय दबावात? कोण आहेत आता, कोणी कोणाच्या सर्वसामान्य समाज आटतो काही काय कसं काय, पण दबावात काय प्रश्न? आठवतात ना, दहशत आटते कोणाची काही, त्याच्यामुळे कोणीच बोलू शकणार नाही। हा उद्याच्या तुम्हाला डिटेलमध्ये सांगू सगळं। पण आज जाणून घ्यायला आलो कौल? नाही, आज नाही ना सांगते ना। हे आहेत ना इकडे फिरून, हे बघा हे भेटले होते। काय कौल त्या दिवशी म्हणले? अजून मी तुम्हाला सांगितलंय ना त्या दिवशी फिक्स सांगितलं। कसं गावात ट्रेंड कसं चाललाय? चांगलं चाललंय। काय म्हणतात लोक? लोक काय म्हणतात? लोक मतदान करतात ना। हे म्हणतात दबावात बोलत नाहीत। दबावात कसं काय येतं? अहो दबावात नाही, लोकशाही। हा दबाव संपला आता, बापाचा ऐका ना कोणी। हा मोकळ्या मनानं चाललंय मग मोकळ्या मनानं चाललंय। दडपणाच काय किती विषय? झालं मतदान आतापर्यंत? आतापर्यंत झालं 1100 1150 दोन। 1150 झालंय का? हा म्हणजे अर्ध मतदान झालं जवळपास। हा अर्ध झालं। हे सर्व ना 1400-1500 पर्यंत होईल मतदान, जास्त नाही होणार। हा 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 काय हे पण होते आपल्यासोबत त्या दिवशी बोलायला? काय आदेश आला की नाही पाटलांचा? नाही ते पाटलांनी सांगितलंय जे तुमच्या पद्धतीने करा गाव लेवलला म्हणून। हा म्हणजे काय आदेश आलाच नाही? हा, त्याच्यामुळे आता काय झालंय, मताची विभागणी झाली। हा तुतारी काही, बीजेपी काही आणि शिट्टी काही, तिन्ही बी समाजाचे लोक आहेत। त्यामुळं गावात तिन्ही समाज आहेत? म्हणजे सिटीला पण चाललेत का? हा, शिट्टीला पण। आणि कमळाचं समाज कसं आहे आहे? ना, त्याच्यामुळे शिट्टीला जाणारच ना, हा हा असं आहे। आणि कमळाला जे उरलेला मराठा समाज आणि बाकीचा आहे, तर ते काही कमळाला आहे, ती बी विभागणी आहे। म्हणजे काही तुतारीला आहे, काही कमळाला आहे, असं आहे। हा हा घड्याळीचं काय? गाडीचं थोडं फार चलन, गाडी काय जास्त एवढं नाही? नाही हा हा चालणारच नाही। जरी निकाल लागला, मी चलन म्हणलं नंतर तर कळणारच आहे ना। ते आता उद्याच परत करणार सगळं। ते चालणार नाही, घड्याळ नाही। काय 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 घड्याळ काढून टाकली? डोक्यातून काढून टाकली, मत डिवाइड होऊ नये म्हणून हा 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 काढून टाकली डोक्यातून। कोणाच्या पाठीमागे चालली एक खाती? आता लोक ज्याचा जास्त असा प्रभाव आहे, पण लोकांनी काढून टाकली की बाबा आपल्यात डिवाइड होते मग त्याच्यापेक्षा घड्याळ करायचं। लोकांनी लय ठरवलंय, काय म्हणतात आता कमळत, काय म्हणतात शिट्टीत? मग जे ते बोलणारच आहेत ना। ज्याला मत केलं तो म्हणणार आहे, तोच निवडून येणार, म्हणणार का नाही म्हणणार, तसंच असतंय। मग तसं आता मत आजच्या दिवस विचारायचं नसतं, पण ट्रेंड कळायला पाहिजे ना। कळायला पाहिजे। हा ट्रेंड इकडे काय काय ट्रेंड चाललाय? ट्रेन चांगला आहे, व्यवस्थित। तुम्ही केलं मतदान? नाही केलं आणि करायचं हे सगळे मतदान अजून करायचं राहिले वाटतं? करायचं राहिलं मतदान। काय गावात जुन्या माणसांचा काय मूड? मूड काय नाही, त्याचं आता काय सांगायची गरज नाही, लोकांना मनानेच हुशार आहेत लोक। त्या हिशोबाने चालू आहे मतदान। हा काय पाटलांचा काय आदेश? नाही आदेश नाही, काय लोकांना काय कळत होतं, म्हणजे तपेल ओळखीत लोक। हा आदेश तर मनानेच ओळखला का यावेळी? हो, बिना आदेशातच? हो। हा इकडं आहे तिकडं हे बसले त्यांच्याशी बोलू ना। काय ट्रेंड चाललाय गावात? काय नाही, आता पाटलांनी सांगितलेलं आहे, ज्याला आपल्याला ज्याने विरोध केला त्याला आपल्याला विरोध करायचं। चाललंय मतदान तसं आता हिशोबाने। हा काय दबाव नाही, फेदाव नाही, काही नाही, काही नाही, काही कोणाच काय दबाव नाही? काही नाही, काही नाही। दबावाचं काय समज, जे येतंय मतदान करतंय ते कोणाला करू, शिट्टी हाणू, कमळ हाणू, पुन्हा तुतरी हाणू, घडी हाणू, ज्याच्या हिशोबाने जे ते मतदान करतंय। हा पाटलांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला तुम्ही करू शकता, दबाव काय कोणाचा काही नाही। मग आता तसे त्या हिशोबाने चाललंय मतदान। इकडं हे बसले तिकडं काय बाबा मतदान केलं की नाही? केलं, आत्ताच केलं। करून आले का? काय म्हणतंय वारं गावातलं? गावातलं वातावरण फुटीरवादी झालंय। कसं काय? 2 रुपये माग पैशाचं काम आहे का? कारण मी रात ना दिवस शेतात आहे, पण मला अंदाज लागत हा त्याच्यामुळे पहिले एक गठ्ठा झाला, तसं ह्या बारीने गठ्ठा होणार नाही, म्हणजे फुटलं वेगळ्या ठिकाणी। आता काय उमेदवार एका समाजाचे 2-2, 3-3 उमेदवार झाले, काय आता त्याच्या पद्धतीने
त्याच्यामुळे फुटून फुटून मतदान होत आहे. फुटून फुटून ज्याच्या अपेक्षा जिकडे शब्द बरोबर वापरला तुम्ही, फुटीरवादी मतदान. हा फुटीरवादी मतदान झाले. हां हां. हे काही इकडं तरुण पोरं आहे, त्यांना बोलू या ना इकडं. तुम्ही या 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 या. हे एजंट आहेत वाटतं. काय कोणाचे एजंट आहेत? एजंट कोणाचे आहेत? एजंट हां सुरेश अण्णा दसचे. दस कसं काय मतदान चालायचं सानांचं? बरं चाललंय. आहे का पाठिंबा आहे गावात? आहे जनमत. आता लोकांचं काय आहे? हां लोक हे इकडे या. काय हां आपल्या सामने बोलायचं कोणी कोणीच बोलायचं नाही? नाही, आपल्या सामने बोलायचं. का बरं? हां मी लय पुढचं मावशी. काय झालं काय झालं? हां. तर मावशी काय काय म्हणले नीट बोला परत. हां मी मनोज मावशी हां जरा पण म्हणते ते करायचं मला. हां हां हम्म. मनोज जरा बोलते ते करायचं मला. काय बोललेत ते? ते म्हणले जे आपला आरक्षण आडत चलन त्याला पाय खायला. कोणाला घालायचं मग इकडे पाय खाल्यात? आरक्षण नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. आम्ही आमचं मराठी धर्म आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे. हां जे आरक्षण आरक्षण का त्याला झोपायचं. मग आता इकडे काय ट्रेंड चाललाय? मी अजून मतदान नाही केलं. मी ठेन मला तू तरी गावात? हां तू तरी अख्खी हां तू तरीची. हां बघा याने खरं सांगून टाकलं सगळं. हां? आहे ना? मग पाटलांनी सांगितलंय का तू तरी? पाटलांना सांगलं फक्त जे आरक्षणाला अडचण का बरं का, आरक्षणाला जे अडचण का आम फक्त कमळ आज नाही. आम्हाला हे कमळ ग, आम्हाला कमळ ग, हे झोपायचं आम्हाला. हे बामण, हे भटकुडे आणि आम्हाला भाजप नग. हा भाजप नग आम्हाला. फक्त आम्हाला जे आरक्षण अडचण का त्यांना झोपायचं. फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे. बरं हे बघा हे बोलायचं नाही म्हणत होते पण मी आरक्षण आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. मी माहिती का मी निष्ठ काय करताय मोरजारवणी मेला छापलं असतं आता पोत मी छापेल नाही. मला फक्त आरक्षण पाहिजे. आम्हाला फक्त कमळ झोपायचं. हां आरक्षण कोण नवं सरकार आलं देईन काय? त्याच्या बाबू आम्ही त्याच्या बाबूकडून आम्ही माहिती का आम्ही उपोषण करायचं. आम्हाला आम्ही काय करते करू. हां फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही असे लावून हे नाही, आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. हां आम्हाला कमळ नाही, आम्ही कोणाच्या याच्यात नाहीत. हां मी त्याच्यामुळे मी माझं 50 वर्ष चालू आहे. ती पहिला पाटली मी जालन्याचा पाटली मी आणि ती नंतर माझ्या झाले. तीन मी सारखे आहेत. आम्हाला का नाही. कोण कोण सारखं आहे? हां कोण सारखं आहे? कोण तुमच्यासारखं कोण आहे अजून म्हणले पाटील? मनोज आणि मी आम्ही दोघंच. बरोबर. हां आम्ही दोघंच येतात. आम्ही गावचे नाही. हां फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे आणि फक्त आम्हाला कमळ नग. ठीक आहे. बाकी गावातल्या लोकांत काय ट्रेंड आहे आपण जाणून घेऊ जरा. काय काय ट्रेंड आहे गावात? मतदान चालू आहे बरोबर. हां आपापल्या पद्धतीने फुटून फुटून चाललंय विभागला गेलंय मतदान ना? जाणारच ना. विभागून चाललोय का? म्हणजे एक शिक्का नाही त्याला. एक शिक्का नाही मतदान चाललं. हां बाकीच्या गावात बी गेलो तुम्ही तिकडे अशी परिस्थिती एक शिक्का नाही. एक शिक्क्याचं मतदान कुठंच होणार नाही. हां 2-4 उमेदवार झाल्यामुळे जरा वाटून जाणार नाही. ते कोणाला नाही टाकणार. हां त्यांचे या पंढरची वाहिली त्या पंढरची वाहिली कोणाचा ऐकून होणार नाही. फायदा कोणाचा होता आता? आता साथ नाही सांगता येतो कोणाचा फायदा होईल. आज काय सांगणार 23 तारखेलाच फायदा. होय तुम्ही या ना पुढे जरा काय आता वाटून चाललंय पण फायदा कोणाला होतोय काय तुमचा अंदाज गावात? तुतारी. हा तुम्हाला आज बोलण्यापेक्षा आज आम्ही मतदान नाही केलं पण तुतारीला जास्त होणार सगळ्यापेक्षा. तुतारीला जास्त? हो 100% एक तरी मतदान तुतारीला जास्त होणार आहे. मातुरीत. तुम्ही आम्हाला उद्या भेटा परवा भेटा किंवा हे झाल्यावर ते कोण सिटी कोण नाही येणार पण मातुरीत एक महिना मतदान तुतारीला जास्त होणार आहे. बस किती हजारांनी? 5 नाही येते. आता काय हे नाही सांगू कोण येईन हे नाही सांगता येत पण आम्हाला तुतारी चालणार आहे सगळ्यात जास्त. बस एवढं सांगू शकतो. म्हणजे 50% बोला. हां 90% हे चाललंय शरद पवारचं तुतारी. हा तुतारी चाललंय. हा आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. आम्हाला काही गरज नाही. बरं ठीक आहे. बाकीच्यांना जरा बोलतो गावातल्या इकडं काय चाललंय? बोला तुम्ही एजंट आहेत ना? कोणाचे एजंट? हां बरं तर गावातल्या बऱ्याच लोकांशी आपण बोललो. गावातल्या लोकांचा ज्यांनी मतदान करून आलेत किंवा आता ते मतदानासाठी उभे आहेत बसलेत त्यांचा एक कल तुम्ही जाणून घेतला. इथला एक अंदाज पाहिला. जरांगेंच्या गावात कोणाला मतदान करायचं आहे बाबत त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे पण लोक म्हणतायत की आम्ही ओळखून घेतलं आहे आम्हाला काय करायचं आहे आणि जो काही कल आहे तो तुम्ही स्वतःच ऐकला आहे.
या मतदारसंघातल्या या कलाबद्दल तुमचा अंदाज सांगा. तुमच्या गावात काय परिस्थिती चालली आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आज मतदानाची वेळ संपल्यानंतर सूर्य.com वरती तुम्हाला एक एक्झिट पोल पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यातला. आणि मी ज्या मतदारसंघात ग्राउंड रिपोर्ट करून आलो आहे त्या मतदारसंघातला. तेव्हा सूर्य.com पाहत राहा.